सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना काळे फासणार। सर्वपक्षीय सोलापूर जिल्हा विकास मंचचे अध्यक्ष बशीर अहमद यांचा इशारा। बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर जिल्हा परिषदेकडील प्रलंबित विविध 22 विषयांवर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना घेराव घेण्याचा तसेच काळे फासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। प्रत्येक आठवड्याला महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व इतर शासकीय कार्यालयाकडील प्रलंबित कामकाजाबाबत जनतेच्या हितार्थ आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सर्वपक्षीय सोलापूर जिल्हा विकास मंचचे अध्यक्ष बशीर अहमद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। यावेळी सर्वपक्षीय सोलापूर जिल्हा विकास मंचचे अध्यक्ष बशीर अहमद यांच्यासह उपाध्यक्ष विष्णू कारंपुरी, प्रशांत गोणेवार, जनरल सेक्रेटरी अर्जुन सलगर, अबू तलाब डोंगरे आदी उपस्थित होते। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। दुसरं उदाहरण आपल्याला देतो, सोलापूर जिल्हा परिषद मधील शिक्षण अधिकारी प्राथमिक कादर शेख आणि त्यांचं जे प्रशासन आहे त्यांनी तर त्या ठिकाणी 27 शाळांना 7 शाळांना 27 शिक्षकांची पदच ज्यादा दिली आणि त्या ठिकाणी पद नसताना आणि त्या ठिकाणी 84 कोटी रुपये वेतन काढलेलं आहे। त्याला कोण जबाबदार आहे? शेतकऱ्यांच्या नावाने करमाळा तालुका, अक्कलकोट तालुक्यामध्ये 180 विहिरी त्या ठिकाणी दाखवून कर्ज उचलण्यात आलेलं आहे। शेतकऱ्याला कर्ज मिळालेलं नाही। 180 विहिरीचे अनुदान गेलं कुठं? अशा प्रकारे समाज कल्याणपासून प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद मध्ये अशा एकूण त्या ठिकाणी 12 विभागाचा मोठा घोटाळा आहे। आणि त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं सांगतो, आज माझ्याकडे पुरावे आलेत, तिथले जे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत श्रीमती स्मिता पाटील हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, परंतु त्यांनी 10 दिवसासाठी प्राथमिक माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांचा चार्ज घेतला आणि बंदी काळात त्यांनी 30 वैयक्तिक मान्यता दिल्या आणि मागचं 10-10, 5-5 वर्षाचं वेतन काढलं। हे सरकारला दिसत नाही का? भारतीय जनता पार्टीची सरकार हे मस्त वाल आहे, अंबानी टाटाची सरकार आहे, भांडवलदारांची सरकार आहे, हे जनतेची सरकार नाही। आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या या सरकारला आव्हान देण्यासाठी त्यांच्या प्रशासन आणि त्यांच्या शासनाविरुद्ध सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना घेराव घेऊन त्या ठिकाणी आम्ही तोड काढण्याचा निर्णय एकमताने घेतलेला आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।